नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे मेट्रो लेवल क्वेश्चन सिरीज यामध्ये फ्लूइड मेकॅनिक्स या सब्जेक्टमधून फ्लूइड प्रॉपर्टीज हा चॅप्टरचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर पुणे मेट्रो लेवल क्वेश्चन सिरीज, ठीक आहे, म्हणजेच काय की पुणे मेट्रोच्या ज्या काही पोस्ट आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करत आहात, जसं की स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर किंवा ट्रॅफिक कंट्रोलर आणि ज्युनियर इंजिनियर. तर या दोन ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी आपण एक पुणे मेट्रोमध्ये कुठल्या लेवलचे क्वेश्चन्स विचारले जातील तर त्यांचा एक अंदाज घेऊन त्या टाईपचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. फ्लूइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट आपण स्टार्ट केलेला आहे. फ्लूइड मेकॅनिक्समधून फ्लूइड प्रॉपर्टीज या चॅप्टरचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत. ठीक आहे, चला आता स्टार्ट करतोय. पण स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट MCQs तुम्हाला मिळत जातील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर नेक्स्ट, जसं की तुम्हाला माहीतच आहे, रिसेंटली आपण पुणे मेट्रो मेकॅनिकल SCTO TC आणि JEE यांच्यासाठी एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर टेस्ट सिरीजमध्ये टोटल 60 टेस्ट आहेत. ठीक आहे, टोटल ज्या टेस्ट असतील त्या 60 टेस्ट असेल, त्याच्यापैकी 56 ह्या सब्जेक्ट वाईज टेस्ट आपण म्हणू शकतो, सब्जेक्ट वाईज टेस्ट. आणि मोस्टली आपण फोकस जे आहे ते टेक्निकल सेक्शनवरती करतोय. 56 सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत, प्लस 4 ज्या आहेत त्या तुमच्या फुल लेंथ टेस्ट असतील. फुल लेंथमध्ये तुमचं सगळंच इन्क्लुडेड असेल, मराठी, रिझनिंग, ॲप्टिट्यूड आणि टेक्निकल. तर इथं बघू शकता तुम्ही टेस्ट जी अपलोड करण्याची प्रोसेस आहे ती प्रोग्रेसमध्ये आहे. आणि त्याचसोबत आपण डेली क्विज पण घेतोय, म्हणजे प्रत्येक क्विजमध्ये 5-5 क्वेश्चन्स असतील, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील. तर यासुद्धा क्विज तुम्हाला मिळतील अलॉंग विथ 60 टेस्ट. ठीक आहे, तर ज्यांना जे इंटरेस्टेड असतील तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. MYGOVTRACK माय गव्हर्नमेंट ट्रॅक हे ॲपचं नाव आहे. तुम्ही इव्हन प्ले स्टोअरवरून सुद्धा डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल करू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करू शकता. ठीक आहे, तर ॲपवरती ह्या सर्व ऑनलाईन टेस्ट कंडक्ट करणार आहोत आपण. तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत तर त्यांनी नक्कीच टेस्ट सिरीज जॉईन करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. चला आता स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चनपासून. फर्स्ट चॅप्टर आहे, त्यामुळे सर्वांनाच हे फर्स्ट चॅप्टरचे जे क्वेश्चन्स असतील ते इझी वाटत असतील. ठीक आहे, पण जसं जसं आपण जास्त व्हिडिओज बनवत जाऊ तशी तशी क्वेश्चन्सची लेवलसुद्धा वाढवत जाऊ नेक्स्ट चॅप्टर्स कवर करताना. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन, मास डेन्सिटी ऑफ अ लिक्विड रो इज गिवन बाय. ठीक आहे, हे रो आहे. तर मास डेन्सिटी ऑफ अ लिक्विड रो इज गिवन बाय ऑप्शन ए, रो इक्वल टू मास अपॉन वॉल्यूम, रो इक्वल टू मेट्रिक स्लग अपॉन मीटर स्क्वेअर. नेक्स्ट ऑप्शन सी, रो इक्वल टू kg सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर रेस टू 4, किंवा ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबोव. ठीक आहे, तुम्हाला काय विचारले, मास डेन्सिटी. तुम्हाला माहिती आहे मास डेन्सिटी ज्याला आपण रोने डिनोट करतो, तर रो म्हणजे काय, मास पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे, हा असतो डेन्सिटी, मास पर युनिट व्हॉल्यूम, इट इज द रेशो ऑफ मास पर युनिट व्हॉल्यूम. आणि याचं युनिट काय असतं, kg पर मीटर क्यूब. ठीक आहे, डेन्सिटीचं युनिट kg पर मीटर क्यूब. तर हे झालं मास डेन्सिटी. ठीक आहे, याला नुसतं डेन्सिटी सुद्धा म्हणू शकतो किंवा मास डेन्सिटी. जर तुम्हाला वेट डेन्सिटी विचारलं, ठीक आहे, वेट डेन्सिटी विचारलं तर त्याचा फॉर्म्युला काय असतो. वेट डेन्सिटी म्हणजे काय, वेट पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे, लक्षात ठेवा, वेट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच काय तुमचं वेट डेन्सिटी. आता वेट म्हणजे काय, mg, आपण लिहू शकतो mg अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, तर इथून तुम्हाला कळते मास पर युनिट व्हॉल्यूम, याला मी असं लिहू शकतो का, मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे रो आणि हा जी. तर वेट डेन्सिटीला मी रो इंटू जी सुद्धा लिहू शकतो, आणि याचं युनिट जे असतं ते काय असतं, न्यूटन पर मीटर क्यूब, म्हणजे वेट पर युनिट व्हॉल्यूम, याला म्हणतो आपण वेट डेन्सिटी. ओके, आणि स्पेसिफिक, आता हे झालं मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी, पण स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय. जर मी इथे लिहिलं स्पेसिफिक व्हॉल्यूम, स्पेसिफिक व्हॉल्यूमला आपण असं छोटा वीने डिनोट करतो, तर स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हॉल्यूम पर युनिट मास. ठीक आहे, आणि याला 1/रो म्हणजेच इनवर्स ऑफ डेन्सिटी सुद्धा म्हणतो आपण स्पेसिफिक व्हॉल्यूमला. तर या गोष्टी लक्षात ठेवा.
नेक्स्ट क्वेश्चन, तर या क्वेश्चनचं जे काही करेक्ट आन्सर असेल ते असेल ऑप्शन ए. ओके, मास डेन्सिटी म्हणजेच मास पर युनिट व्हॉल्यूम. नेक्स्ट, द बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. क्वेश्चन आहे द बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ऑप्शन्स आहेत डज नॉट इन्क्रीज विथ द प्रेशर, ऑप्शन बी इन्क्रीजेस विथ द प्रेशर, ऑप्शन सी इज लार्ज वेन द फ्लूइड इज मोर कॉम्प्रेसिबल, की ऑप्शन डी इज इंडिपेंडेंट ऑफ प्रेशर अँड विस्कॉसिटी. तर काय विचारले, बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी विचारले. ठीक आहे, बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता याला डिनोट करतो आपण केनी. तुम्हाला माहीत असेल बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीला आपण केनी डिनोट करतो आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो, चेंज इन प्रेशर टू दी व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन किंवा याला असं पण लिहू शकतो मी, चेंज इन प्रेशर टू चेंज इन व्हॉल्यूम टू ओरिजिनल व्हॉल्यूम. ठीक आहे, हे झालं बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर तुम्हाला इथून दिसते क्लिअरली की बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज डिपेंड अपॉन द प्रेशर, आणि ते पण डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. ठीक आहे, तर मग आन्सर काय असणार आहे, बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इन्क्रीजेस विथ द प्रेशर. ठीक आहे, प्रेशर इन्क्रीज केलं तर बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी सुद्धा इन्क्रीज होते. तर हे झालं बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे माहिती आहे, कॉम्प्रेसिबिलिटी नावाची सुद्धा एक टर्म आहे. कॉम्प्रेसिबिलिटी याला आपण बीटाने डिनोट करतो. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय, 1/k. ठीक आहे, म्हणजे बल्क मॉड्युलसचं इनवर्स म्हणजेच कॉम्प्रेसिबिलिटी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय विचारलं, द राइज और फॉल ऑफ हेड H इन अ कॅपिलरी ट्यूब ऑफ डायमीटर D अँड लिक्विड सरफेस टेन्शन सिग्मा. ठीक आहे, लिक्विड सरफेस टेन्शन सिग्मा अँड स्पेसिफिक वेट W इज इक्वल टू, तुम्हाला काय काढायचं, हाईट राइज और फॉल. कॅपिलरी ट्यूब माहिती आहे तुम्हाला, एका बिकरमध्ये पाणी घेतलं समजा, तर त्याच्यामध्ये जर आपण ही कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट केली तर एक तर राइज होणार नाही तर फॉल होणार. जर वॉटर असेल तर ते राइज असं होणार. ॲडेशन म्हणतो आपण इथे, बघू शकता तुम्ही. जर याला मी झूम करून थोडं लिहिलं तर हे ॲडेशन आहे जर वॉटर असेल तर, आणि मर्क्युरी असेल तर काय होणार, कोहेजन प्रॉपर्टी एक्झिस्ट करणार. ठीक आहे, तर आपल्याला काय काढायचं, ते राइज ऑफ वॉटर H ची व्हॅल्यू सांगायची आपल्याला. तर त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, 4 सिग्मा कॉस थीटा अपॉन रो जी डी. सिग्मा म्हणजे सरफेस टेन्शन, कॉस थीटा म्हणजे हा अँगल इथला, रो जी डी, डी म्हणजे डायमीटर ऑफ दॅट कॅपिलरी ट्यूब. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि क्लीन वॉटर सरफेस असेल तर त्या केसमध्ये थीटा जो असतो तो 0 असतो, आणि मर्क्युरीच्या केसमध्ये थीटा जो असतो तो असतो 128 डिग्री. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. तर या क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे, हाईट विचारले, राइज और फॉल ऑफ हेड विचारले तर 4 सिग्मा कॉस थीटा अपॉन रो जी डी. ओके, तर हे झालं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, ॲज पर लॉ ऑफ फ्लुइड फ्रिक्शन. ठीक आहे, फ्लुइड फ्रिक्शनच्या लॉनुसार फॉर स्टेडी स्ट्रीमलाइन फ्लो द फ्रिक्शनल रेजिस्टन्स इज. फ्रिक्शनल रेजिस्टन्स विचारले, व्हेरिएज प्रोपोर्शनली टू प्रेशर, इट व्हेरिएज इन इनवर्स प्रोपोर्शन टू द प्रेशर, डज नॉट डिपेंड ऑन प्रेशर, की फर्स्ट इन्क्रीजेस आणि देन डिक्रीजेस. काय विचारले, फ्रिक्शनल रेजिस्टन्स. ठीक आहे, तर मी FR असं लिहू शकतो फ्रिक्शनल रेजिस्टन्सला. आणि कोणत्या लॉनुसार, लॉ ऑफ फ्लुइड फ्रिक्शन. तर मी आधी याचा डायरेक्टली तुम्हाला आन्सर सांगतो की लॉ ऑफ फ्लुइड फ्रिक्शन डज नॉट डिपेंड अपॉन प्रेशर. ठीक आहे, प्रेशरवरती डिपेंड नसतो. का, मग प्रेशरवरती डिपेंड नसतो तर कशावरती डिपेंड असतो, सी, लॉ ऑफ फ्लुइड फ्रिक्शन इज डिपेंड्स ऑन विस्कॉसिटी. विस्कॉसिटीवरती डिपेंड असतो, ना की प्रेशरवरती. का, तुम्हाला माहिती आहे की विस्कॉसिटी म्हणजे काय, की लेयर्समधलं रेजिस्टन्स. ठीक आहे, एकमेकांचं लेयर्समधलं रेजिस्टन्स, आणि तेच आहे लॉ ऑफ फ्लुइड फ्रिक्शन. फ्रिक्शन केव्हा जनरेट होईल, जेव्हा एकमेकांना रेजिस्टन्स ते रेजिस्ट करतील तेव्हाच. तर त्या केसमध्ये लॉ ऑफ फ्लुइड फ्रिक्शन इज डिपेंड ऑन द विस्कॉसिटी, किंवा आपण असं म्हणू शकतो की विस्कस फोर्स बिटवीन द टू ॲडजसंट लेयर्स ऑफ द फ्लुइड. तर ते प्रेशरवरती डिपेंड नसतं, विस्कस फोर्स किंवा विस्कॉसिटीवरती डिपेंड असतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, an ideal flow of any fluid must satisfy what Pascal law, option B Newton's law of viscosity, option C boundary layer theory, की option D continuity equation. काय विचारले, आयडियल फ्लो. ठीक आहे, तो आयडियल फ्लो म्हणजे माहिती आहे का काय आहे,
आयडियल फ्लो म्हणजे काय असतात प्रॉपर्टीज त्याच्या. आयडियल फ्लो कसा असतो, इनकॉम्प्रेसिबल असतो. लक्षात ठेवा, हे मेन प्रॉपर्टी आहेत आयडियल फ्लोचे, की आयडियल फ्लो इज इनकॉम्प्रेसिबल आणि त्याची जी विस्कॉसिटी असते ती असते 0, म्हणजे इन विस्कस म्हणू शकतो आपण, नॉन विस्कस म्हणू शकतो, किंवा सरफेस टेन्शन जे असतं ते पण 0 असतं आयडियल फ्लोच्या केसमध्ये. म्हणजे इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय झाले, ते डेन्सिटी 0 झाली. डेन्सिटी 0, डायनामिक विस्कॉसिटी 0 आणि सरफेस टेन्शन 0. तर आयडियल फ्लो मस्ट सॅटिस्फाय कंटिन्युटी इक्वेशन. डी इज द करेक्ट आन्सर. आता कंटिन्युटी इक्वेशन काय आहे, ए व्ही इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे, ए म्हणजे काय, एरिया, व्ही म्हणजे वेलॉसिटी. त्याला आपण असं पण लिहू शकतो, A1 V1 इज इक्वल टू A2 V2. तर कंटिन्युटी इक्वेशन हे फॉलो करतं, सॅटिस्फाय करतं आयडियल फ्लो ऑफ एनी फ्लुइड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द फ्लो विच निग्लेक्ट्स चेंज इन अ ट्रान्सवर्स डिरेक्शन इज नोन ॲज व्हॉट. ट्रान्सवर्स डिरेक्शन मधला चेंज निग्लेक्ट करतं कुठला फ्लो, वन डायमेन्शनल फ्लो, युनिफॉर्म फ्लो, स्टडी फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. आता ट्रान्सवर्स डायरेक्शन म्हणजे समजा ही एक्स डायरेक्शन आहे, तर त्याची ट्रान्सवर्स कुठली, वाय. ठीक आहे, म्हणजे त्याची परपेंडिक्युलर. ओके, तर कुठला फ्लो असेल तो फक्त एकाच डायरेक्शनमध्ये जातो आणि जे ट्रान्सफर्स जे कोऑर्डिनेट असो किंवा डायरेक्शन असो तो निग्लेक्ट करतो. ऑब्व्हियसली त्याला म्हणायचं आपण वन डायमेन्शनल फ्लो. वन डायमेन्शनल फ्लो कधी पण स्ट्रेट लाईनमध्ये फ्लो करतो, म्हणजेच त्याचे जे ट्रान्सवर्स कंपोनंट असतात, ठीक आहे, ते 0 असतात. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. द प्रॉपर्टी ऑफ अ फ्लुइड विच एनेबल्स इट टू रेजिस्ट टेन्साइल स्ट्रेसेस इज नोन ॲज व्हॉट. ठीक आहे, तर टेन्साइल स्ट्रेसेस रेजिस्ट करणं म्हणजे काय, त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण. ठीक आहे, तर त्या प्रॉपर्टीला म्हणतो सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनमध्ये काय होतं, जे सरफेसवरती जे फ्लुइडचं लेअर असतं त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स असतात ते एकमेकांना रेजिस्ट करतात. ठीक आहे, म्हणजे टेन्साइल स्ट्रेस, आपण जर त्याला टेन्साइल स्ट्रेस दिला, ठीक आहे, टेन्शन अप्लाय केलं, तर ते रेजिस्ट करतात त्या टेन्साइल फोर्सला. तर त्याला म्हणायचं सरफेस टेन्शन. आणि सरफेस टेन्शन कशामुळे होतं, कोहेजनमुळं. कोहेजन म्हणजे काय, की अट्रॅक्शन बिटवीन, इथे लिहितो मी, कोहेजन इज नथिंग बट अट्रॅक्शन बिटवीन, फक्त एवढंच लक्षात ठेवा, अट्रॅक्शन बिटवीन सेम काइंड ऑफ मॉलिक्युल्स. तर याला म्हणायचं कोहेजन. कोहेजन म्हणजे काय, अट्रॅक्शन बिटवीन सेम काइंड ऑफ मॉलिक्युल, म्हणजे एकमेकांमधलंच अट्रॅक्शन. ठीक आहे, त्याला म्हणायचं कोहेजन. आणि एक दुसरी टर्म असते ॲडेजन. आता ॲडेजन म्हणजे काय, तुम्हाला माहित असेल, ॲडेझिव्ज आपण वापरतो, कलर्स, पेंट वगैरे. तर अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट काइंड ऑफ मॉलिक्यूल. ठीक आहे, डिफरंट काइंड ऑफ मॉलिक्युल्स, तर त्याला म्हणतो ॲडेजन. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, याचं क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी. नेक्स्ट, कायनामेटिक विस्कॉसिटी इज इक्वल टू. आता कायनामेटिक विस्कॉसिटीचा फॉर्म्युला विचारला, तुम्हाला माहिती आहे का. कायनामेटिक विस्कॉसिटी आपण कशाने डिनोट करतो, न्यूने डिनोट करतो. न्यू म्हणजे काय, डायनामिक विस्कॉसिटी टू दी डेन्सिटी. ठीक आहे, याला म्हणतो आपण कायनामेटिक विस्कॉसिटी. यावरून ऑप्शन कुठलं करेक्ट दिसते तुम्हाला, ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे, ऑप्शन ए इज द राईट आन्सर, डायनामिक विस्कॉसिटी टू द डेन्सिटी. तर डायनामिक विस्कॉसिटीचं जे काही युनिट असतं ते काय असतं, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, किंवा त्याला आपण असं पण म्हणतो पास्कल सेकंड. ठीक आहे, लक्षात ठेवा, पास्कल सेकंड सुद्धा म्हणतो. आणि कायनामेटिक विस्कॉसिटीचं जे युनिट असतं ते असतं मीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे, या दोन गोष्टी लक्षात ठेवा, मीटर स्क्वेअर पर सेकंड. नेक्स्ट, आणि CGS मध्ये जर विचार केला तर CGS मध्ये याचं युनिट काय असतं, डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, किंवा त्याला पॉईज सुद्धा म्हणतो आपण. आणि कायनामेटिक विस्कॉसिटीचं जे CGS मध्ये युनिट असतं ते असतं स्टोक. ओके, आणि लक्षात ठेवा, एक स्टोक म्हणजे 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंड, आणि एक पॉईज म्हणजे 10⁻⁻1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, कन्वर्जनमध्ये एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन,
Pseudoplastic substances are non-Newtonian fluids for which जे सुडोप्लास्टिक फ्लुइड्स असतात किंवा सुडोप्लास्टिक सबस्टन्सेस आर नॉन न्यूटोनियन फ्लुइड. आता न्यूटोनियन आणि नॉन न्यूटोनियनचं डिफरन्स तुम्हाला माहीत असला पाहिजे. फॉर विच ऑप्शन ए डायनामिक विस्कॉसिटी इन्क्रीजेस ॲज द रेट ऑफ शिअर इन्क्रीजेस. डायनामिक विस्कॉसिटी डिक्रीजेस विथ द टाइम फॉर विच शिअरिंग फोर्स इज अप्लाइड. नेक्स्ट आहे डायनामिक विस्कॉसिटी इन्क्रीजेस विथ द टाइम फॉर विच शिअरिंग फोर्स अप्लाइड. की ऑप्शन डी डायनामिक विस्कॉसिटी डिक्रीजेस ॲज द रेट ऑफ शिअर इन्क्रीजेस. ठीक आहे, कशाबद्दल विचारलंय? स्युडोप्लास्टिक सबस्टन्सेस. आता न्यूटोनियन आणि नॉन न्यूटोनियन फ्लुइड म्हणजे काय? न्यूटोनियन फ्लुइड म्हणजे काय की जे फ्लुइड्स न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉलो करतात. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय आहे? टाऊ इक्वल टू म्यू इंटू डी यू अपॉन डी वाय. हे आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. टाऊ म्हणजे शिअर स्ट्रेस, म्यू म्हणजे डायनामिक विस्कॉसिटी, डी यू अपॉन डी वाय म्हणजे वेलॉसिटी ग्रेडियंट. ठीक आहे, तर हा जो लॉ फॉलो करतात त्याला म्हणतो आपण न्यूटोनियन फ्लुइड, आणि जे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी फॉलो नाही करत त्याला म्हणायचं नॉन न्यूटोनियन फ्लुइड. आता स्युडोप्लास्टिक म्हणजे काय? जर डायग्राममध्ये जर बघितलं तुम्ही, ठीक आहे, शिअर स्ट्रेन वर्सेस चेंज इन स्ट्रेन रेट, तर याच्यामध्ये हे झालं स्ट्रेट लाईन जी आहे ती आहे न्यूटन्स लॉ ऑफ म्हणजे न्यूटोनियन फ्लुइडची जे फॉलो करतात न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. आणि स्युडोप्लास्टिक म्हणजे ही वरची लाईन, ठीक आहे, कर्व, म्हणजे त्यामध्ये डायनामिक विस्कोसिटी डिक्रीजेस ॲज द रेट ऑफ शिअर स्ट्रेन इन्क्रीजेस. ठीक आहे, तर यामध्ये याचं इक्वेशन काय असतं? टाऊ इक्वल टू म्यू डी यू अपॉन डी वाय रेस टू एन. आणि त्या केसमध्ये एनची व्हॅल्यू किती असते? लेस दॅन 1. या केसमध्ये एनची व्हॅल्यू इक्वल टू 1 असते. ठीक आहे, इथे एनची व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे. आणि तुम्ही इथे ग्राफमध्ये सुद्धा बघू शकता की डायनामिक विस्कॉसिटी जी आहे ती डिक्रीजेस ॲज शिअर रेट ऑफ शिअर स्ट्रेन इन्क्रीजेस. त्यामुळे आन्सर जे असेल करेक्ट ऑप्शन डी असेल. ओके, पूर्ण ग्राफ जर पाहायचा म्हटला तर बघू शकता तुम्ही असा असतो. त्यामध्ये सर्व फ्लुइड्स कव्हर केलेले आहेत. इथे बघू शकता हे फर्स्ट झाला थिक्झोट्रॉपिक. ओके, नंतर आयडियल प्लास्टिक किंवा बिंगम प्लास्टिक म्हणतो, रिओपॅक्टिक, त्याच्यानंतर स्युडोप्लास्टिक, न्यूटोनियन आणि डायलेटंट फ्लुइड. ठीक आहे, टाऊ वर्सेस डी यू अपॉन डी वाय. तर हा ग्राफ आहे. कधी कधी एक्झाममध्ये डायरेक्टली हा ग्राफ देतात आणि म्हणजे एक समजा ही लाईन दिली तर तुम्हाला म्हणतात की ही कुठला फ्लुइड आहे, तर ते आहे डायलेटंट. वरची ही मधली दिली तर कुठला आहे? आयडियल प्लास्टिक किंवा बिंगम प्लास्टिक. तर अशा प्रकारचं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयडियल फ्लुइड. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज. तर आयडियल फ्लुइड इज बोथ इनकॉम्प्रेसिबल आणि नॉन विस्कस. तर करेक्ट आन्सर काय असेल? डी. त्याच्यामध्ये सरफेस टेन्शन सुद्धा 0 असतं, लक्षात ठेवा. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय? त्याची डेन्सिटी 0, कॉन्स्टंट डेन्सिटी. आणि कॉम्प्रेसिबलमध्ये डेन्सिटी कॉन्स्टंट नसते कारण ते कॉम्प्रेस होऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, पास्कल सेकंड इज द युनिट ऑफ व्हॉट? पास्कल सेकंड मी आत्ताच सांगितलं विस्कॉसिटीचं युनिट आहे. ठीक आहे, विस्कॉसिटीचं युनिट काय आहे? न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आता न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय? पास्कल, आणि ते सेकंडला सेकंड जशाच तसं. तर हे झालं डायनामिक विस्कॉसिटीचं युनिट. आणि कायनॅमॅटिक विस्कॉसिटीचं युनिट काय असतं? मीटर स्क्वेअर पर सेकंड. इथे मी लिहितो कायनॅमॅटिक विस्कॉसिटीचं मीटर स्क्वेअर पर सेकंड. प्रेशर तर तुम्हाला माहिती आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सरफेस टेन्शनचं युनिट काय असतं? फोर्स अपॉन लेंथ म्हणजेच काय? न्यूटन पर मीटर. ठीक आहे, डायनामिक विस्कोसिटीचं मी आता सांगितलं पास्कल सेकंड किंवा न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी, डायनामिक विस्कॉसिटी. नेक्स्ट क्वेश्चन, when a fluid is in motion the pressure at a point is same in all the direction then the fluid is known as. तर त्या फ्लुइडला काय म्हणायचं की जर मोशनमध्ये असेल फ्लुइड आणि कुठला पण पॉईंट कन्सिडर केला आपण तर प्रेशर ॲट अ पॉईंट इज सेम इन ऑल द डायरेक्शन, म्हणजे सगळ्या डायरेक्शनमध्ये प्रेशर सेमच आहे, तर त्याला म्हणायचं आयडियल फ्लुइड. ते म्हणजे कुठल्या केसमध्ये होणार? हे सगळं आयडियल फ्लुइड या केसमध्येच होणार. म्हणून करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, मर्क्युरी डज नॉट वेट द ग्लास सरफेस. दिस प्रॉपर्टी ऑफ मर्क्युरी इज ड्यू टू व्हॉट? तुम्हाला मी आता सांगितलं की एका बीकरमध्ये मर्क्युरी घेतला आपण आणि त्यामध्ये जर कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट केली तर शेप कसा असतो? कॉन्केव्ह डाऊनवर्ड म्हणू शकतो आपण. ठीक आहे, असा शेप असतो. तर मर्क्युरी फॉल होते. ठीक आहे, राईज नाही होत, फॉल म्हणजे हाईट जी असते
ठीक आहे, राईज और फॉल काय होणार, तर फॉल होणार इन केस ऑफ मर्क्युरी. तर ते कशामुळे होतं, कारण तुम्ही बघू शकता की एकमेकांमध्ये ते अट्रॅक्ट होत आहेत बिकॉज ऑफ कोहेजिव्ह फोर्सेस. कोहेजन होतं. जर ॲडेजन होत असेल तर काय होणार, वॉलच्या मॉलिक्युलसोबत या वॉटरचे मॉलिक्युल्स चिटकणार, त्याला म्हणायचं ॲडेजन. ठीक आहे, आणि हे कोणाच्या केसमध्ये होणार, पाण्याच्या वॉटरच्या केसमध्ये होणार. पण इथे कोहेजन होते ते कशाच्या केसमध्ये, मर्क्युरीच्या केसमध्ये. म्हणून करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी. ओके, मर्क्युरी डज नॉट वेट द ग्लास ऑफ सरफेस. दिस प्रॉपर्टी ऑफ मर्क्युरी इज बिकॉज ऑफ कोहेजन. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, एवढे क्वेश्चन झाले आपण फर्स्ट लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून क्वेश्चन्स कव्हर करूया. ठीक आहे, तर जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. या क्वेश्चन्समध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके, आणि जर टेस्ट सिरीज परचेस करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्कीच ॲप डाउनलोड करा, कारण एक बेटर तुमची तिथे प्रॅक्टिस होणार आहे आणि पुणे मेट्रोसाठी तर खूप युजफुल ठरणार आहे ती. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.